नमस्कार. जे अनुभवी UX किंवा UI डिझाईन प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. जर स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याची इच्छा असेल तर ही संधी करिअरला एक नवी दिशा देऊ शकते. SBI ने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि आज आपण त्याबद्दलच सविस्तर बोलणार आहोत. अगदी बरोबर. स्टेट बँक ऑफ इंडियाने UX आणि UI डिझाईन क्षेत्रात स्पेशलिस्ट कॅडर अधिकाऱ्यांसाठी तब्बल 12 जागा काढल्या आहेत. ही खरोखरच एक मोठी संधी आहे. तर तंत्रज्ञान आणि डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी भारताच्या सर्वात मोठ्या बँकेत सामील होण्याची ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. मग याबद्दल अजून जाणून घेऊया. ही SBI मधली नवी संधी नेमकी काय आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकतं हे आता. सगळ्यात आधी हे स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर म्हणजे काय हे समजून घेऊ. बघा, ह्या काही सामान्य बँकिंग भूमिका नाहीत. या खास अनुभवी प्रोफेशनलसाठी तयार केलेल्या विशेष भूमिका आहेत. यामध्ये UX, UI डिझाईन सारख्या विशिष्ट कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं, ज्यामुळे या पदांचं महत्त्व आपोआपच वाढतं. सगळ्यात महत्त्वाची तारीख ती लक्षात ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 फेब्रुवारी 2026. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता तयारीला लागणं महत्त्वाचं आहे. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि बघूया की या भरतीमध्ये नक्की कोणती पदं उपलब्ध आहेत. हे पाहिलं तर लक्षात येईल की पदांची श्रेणी खूपच विस्तृत आहे. डेप्युटी मॅनेजरच्या 6 जागांपासून ते थेट व्हाईस प्रेसिडेंटच्या 1 जागेपर्यंत, म्हणजे वेगवेगळ्या अनुभवाच्या स्तरावर संधी उपलब्ध आहेत. याचाच अर्थ अनुभवानुसार योग्य पद निवडण्याची संधी इथे मिळते. आता या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे या महत्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर डिझाईन, इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स मधली पदवी असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा BTech, BE, MTech किंवा अगदी MCA. या स्लाइडवर दिलेल्या यादीत तुमची पदवी आहे का हे एकदा तपासून. आणि आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे व्यावसायिक अनुभव. प्रत्येक पदानुसार साधारणपणे 4 ते 15 वर्षांपर्यंतचा अनुभव अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी नेमका किती अनुभव हवा आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचायला विसरू नका. मर्यादेबद्दल सांगायचं झालं तर 31 डिसेंबर 2025 हा कट ऑफ दिनांक आहे. उदाहरणार्थ, डेप्युटी मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे आहे, तर व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी ती 40 ते 56 वर्ष ठेवण्यात आली आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट सुद्धा आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5 वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. आता पाहूया की अर्ज करण्याची प्रक्रिया नक्की कशी आहे आणि त्यासाठी शुल्क किती आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि खूपच सोपी ठेवली आहे. SBIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर विभागात जायचंय. तिथे संबंधित जाहिरात शोधा, मग अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करा. सगळी माहिती अचूक भरा, कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि तुमचा अर्ज सबमिट करा. झालं. अर्ज शुल्काचं म्हणाल तर सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 750 रुपये शुल्क आहे. पण अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क नाहीये. ही एक खरंच दिलासादायक. चला, आता आपण काही इतर महत्वाच्या मुद्द्यांचा पटकन आढावा घेऊया जे अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवणं. नोकरीचे ठिकाण हे मुंबई किंवा भारतात कुठेही असू शकतं. पगार SBIच्या नियमानुसार स्पेशलिस्ट पदांसाठी अत्यंत आकर्षक असणार आहे. निवड प्रक्रिया ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. आणि हो, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अधिकृत अधिसूचनेत एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खात्री करून घ्यावी की ते पदासाठीचे सर्व पात्रता निकष पूर्ण करतात. त्यामुळे अर्ज करण्याआधी स्वतःची पात्रता पुन्हा एकदा तपासून घेणं खूप महत्वाचं आहे. आता प्रश्न हा आहे की डिझाईन करिअर मधली ही पुढची मोठी झेप ठरू शकते का? या संधीचा नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा. आता पुन्हा एकदा आठवण करून देतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 5 फेब्रुवारी 2026. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात संपूर्ण आणि काळजीपूर्वक नक्की वाचा. ही एक मोठी संधी आहे, ती अजिबात सोडू नका.